हा बोलत राहा ना ते म्हणे काहीतरी काढलं तर ते म्हणते अजून होणार नाही. मग ती म्हणाल तरी कधी मोदी सरकारनं 5 वर्ष रेशन फुकट काढलं, त्याचा काय उपयोग आहे गरीब लोकांना? बरोबर आहे का नाही? मग ते याच्यावर दक्षता तर घ्यायला पाहिजे का नाही? माझं मत का बा आपण मतदानात काय उपयोग द्यायचा? रेशन नाही मोदीनं फुकट काढलं गरिबांसाठी, पण गरिबाला त्याचा काही लाभ आहे का सांगा? मानतो काहीच लाभ नाही गरीब. नाव म्हाताऱ्याचं बा काळं काळे तुम्ही त्याने कॉल करा, सांगा तेवढा अर्ज का बा तो रेशनवाला येईल त्याला रिक्षेत पाहुडी केल्याच गेली पाहिजे तुझी तक्रार आहे म्हणा माझ्याकडे. मी एरंडगाव राहणार रहिवासी. मी इथून बोलत आहे तहसील कार्यालयासमोर. का माझं रेशन कार्ड काढून जर 2 वर्षे झाले, मी रेशन कार्ड वाले का गेले का ते बोलते मला का आता मिळत नाही रेशन, तुम्ही तहसीलला जा. तहसील कार्यालय मंत्रालयाकडे आलं का ते म्हणते आता होणारच नाही तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन. मग होणार कधी आहे? मोदी सरकारनं जर 5 वर्ष रेशन फुकट काढलं तर मग ते मिळतच नाही, तर मग त्याचा आम्हाला उपयोगच काय, फायदाच काय? हां, आम्हाला रेशन हे वेळोवेळा भेटलंच पाहिजे. आम्हाला शेत नाही, पोत नाही, राहायला घर नाही, पण अन्न ते फुकट भेटणार ते मिळत नाही, मग उपयोग काय आम्हाला त्याचावाला? मी एरंडगावची रहिवासी आहे. आमच्या गावात असे 100 कुटुंब आहे, यांना रेशन नाही भेटत. रेशन भेटत नाही, त्यामुळे आमची अधिकाऱ्यांकडे गेलो, ते म्हणते तुमच्या ऑनलाईन नाही आहे. तर गावात रेशनदारसुद्धा म्हणजे तुम्ही ऑनलाईन नसल्यामुळं मी तुम्हाला शिधा देऊ शकत नाही. आम्ही काय करायचं आता? हे मोदी सरकारनं मग 5 वर्ष आता पण फुकट काढलेलं, पण आम्हाला उपयोग नाही त्याचा. आम्हाला जमीन नाही, जुमला नाही.